कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण तुका म्हणे तरे भव सिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशतोषं दीनेष्टपोषं मगसंहति सिंधु शोषं श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्त चरितं हृदि संचरन्तं विठ्ठल शरण शरण जे हनुमंता
अंगी भरून या प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे अत्यंत महत्वपूर्ण अशी मागणी करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात, स्वच्छ शांत पवित्र अशा या वातावरणामध्ये संपन्न होतोय. सर्वच गावकऱ्यांना, समस्त संयोजक मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खरं तर अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे. विठ्ठल हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये हा सोहळा किती वेळ लागून करतात, किती वेळ लागेल त्याला. ही मूर्ती पाहिल्यानंतर या मूर्तीचा या वर्षी चेहरा तुम्ही कलर वगैरे सगळं केल्यामुळे काही एक देखना चेहरा दिसतोय व सध्याला, आहे का नाही? आणि त्याचे तुम्हाला मी धन्यवाद दे. खर तर तुमच्या जीवनात तुम्ही बजरंगबलीची भक्ती केली ना, तुमच्या जीवनात तुम्हाला अपयश कधी येणार. कारण मारुतीरायांना गुण कोणता दिलाय? यशे थोरविला मारुती. गुण किती आहेत? 6 गुण आहेत. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुण आहेत. त्याच्यातला एक पहिला गुण दिलाय भगवंतांनी या बाबांना. आणि तुम्हाला पुराणातले जुने उदाहरण तर सोडून द्या, परंतु सध्याचं एक उदाहरण सांगतो की मारुतीरायांची ते रात्रंदिवस भक्ती करतात आणि त्यांचा प्रभाव आता जगभर तयार झालाय. त्या महात्म्याचं नाव आहे बाबा बागेश्वर. 27, 28 काय 29 त्यांचं वय असेल. काही लोक म्हणतात नाही नाही छोटस मुलगा आहे, छोटं पोरग आहे, असं आहे. काही काही लोक करतात पुरोधात्मक त्याची चर्चा, परंतु तुम्ही त्यांना लक्षपूर्वक ऐका. तो महात्मा बुद्धिवान सुद्धा आहे. अरे 5-5 पत्रकार त्यांच्या समोर बसलेले आहेत आणि त्या बुद्धिवान 5ही पत्रकारला पूर्ण उरणारा म्हणजे या बजरंगबलीचा भक्त आहे. सोपी गोष्ट आहे का? देशातले प्रमुख पत्रकार त्यांच्या समोर बसतात आणि असे काही प्रश्न विचारतात तरी त्यांना पूर्ण उरणारा. बरं, संविधानाच्या चौकटीत असं कुणीकडे बोलणं नाही, बरोबर त्याला त्यांनी उत्तर कसे देतात. हो, मी त्यांना बरंच ऐकलंय म्हणून तुम्हाला बोलतोय. आणि मी त्यांना असं एवढ्या जवळून पाहिलंय. आळंदीला गीता भक्ती उत्सव झाला ना, आदरणीय गोविंद देवगिरीजी महाराजांनी केलेला, त्या राजेंद्रदास बाबांच्या कथेला मी साथी करता बसलो होतो. आमचे काही मित्र आणि म्हणजे कोट्यवधी रुपयाचा तो कार्यक्रम होता. आणि आमचे मित्र सत्यनारायणजी एक अयोध्येला, म्हणजे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा ज्यावेळेस झाली त्यावेळेस मोदीजी वगैरे ज्यावेळेस आले होते ना, त्यावेळेस पूजा करण्याकरता जे होते ते सत्यनारायणजी माझे मित्र आहेत. त्यांनी मला विनंती केली, म्हणले काका तुम्ही फक्त महाराजांच्या समोर बसा. म्हणलं मलाही समोर बसून कथा ऐकायची होती. म्हणलं तसं बसण्यापेक्षा माऊलींनी आपला गुण दिला नाही वाजवण्याचा, म्हणून मी त्यांच्या साथी करता बसलो होतो. तर मी त्यांना जवळून अनुभवलं. तर रोज असे महात्मे यायचे दूरदूरचे. त्याच्यात एक दिवस बाबा बागेश्वर आले होते. बरं वय छोट. आता त्या ठिकाणी गोविंद देवगिरीजी महाराज बसलेले, राजेंद्रदास महाराज बसलेले, गुरुवर्य मारुती बाबा बसलेले, असे कितीतरी महात्मे बसले होते. परंतु हा छोटा महात्मा आला आणि सारी आळंदी दरानं निघून गेला. मी त्यांना म्हणजे आता आपण जवळून पाहतोय ना, काही काही माणसाची चिकित्सा केली पाहिजे. नेमकी वल्ली काय काय यावं, नेमकं यांच्यात दैवी शक्ती आहे तरी काय यावं. तर त्यांची मी ते गाठोडं होतं ना, त्यांनी लोटांगण घातलं त्यावेळेस माझ्या जवळ माझ्या मांडीवरच लागलं ते गाठोडं. जे त्यांचे माळांचे होते ना ते गाठोडं त्यांनी आल्याबरोबर विनम्र आहे महात्मा, छोटासा आहे, विनम्र आहे. त्यांनी लोटांगण घातल्याबरोबर गाठोडं मला लागलं. मी म्हणलं बास, आपल्याला जरी ते पाहता नाही आलं तरी आपल्याला लागलं, हे आपलं पुण्य झालं. हो, म्हणून मी बोलतो याच्या करता मारुतीरायांची ताकद आहे लोक. आता मी पुढे 1-2 भाव सांगा ना आपल्याला. खरं तर मी मुरारी बापूजींनी सांगितलेले भाव आहेत, गोड भाव आहेत. मुरारी बापूजींनी 5 ग्रंथ लिहिले.
ग्रंथ म्हणण्यापेक्षा त्यात ते छोटे छोटे पुस्तक आहेत, परंतु मी वाचल्यानंतर म्हणलं याला ग्रंथाचं स्वरूप आहे. त्यांनी त्याच्यात असं लिहिलंय, एक वरतीच वाक्य आहे, गीता हे योगशास्त्र आहे, तर रामायण हे प्रयोगशास्त्र आहे. त्याच्यावर वरती वाक्य लिहिलेलं आहे. आणि मग त्यांनी ते 5 ग्रंथ पुस्तक छोटे छोटे आहेत, 5 भाग आहेत, वाचा कधी वेळ भेटला तर. आनंद मार्गी, सफलता मार्गी, जीवन मार्गी, शिक्षण मार्गी, आणि आणखीन एक राहिलं. 5 भाग आहेत ते, 5 भाग आहेत. इतके गोड पुस्तक आहेत ना, त्याच्यात त्यांनी काही भाव सांगितले. म्हणून अत्यंत, जाऊ द्या, आपली जशी जशी साधना आता होत राहील ना, एक ना एक दिवस तरी या पूर्ण परिसराला हनुमान जयंतीच्या दिवशी इथं यावं लागेल म्हणजे यावं लागेल. जशी जशी आपली साधना होत राहील तशी तशी ही देवता आपल्याला तेवढी उत्तेजित करून 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 आपल्याला ती तेवढं फळ देत असते. हा, म्हणून तुम्ही इतका मोठा खर्च, खर तर सोपी गोष्ट नाही. यावर्षी कलर देण्याकरता तुम्हाला आता किती उंचीचं ते क्रेन आणावं लागलं असेल, किती कष्ट करावे लागले असतील, परंतु तुम्ही हे सर्व करताय याच्याकरता माझ्या अंतःकरणापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत. खरं तर आम्ही दिवसभर प्रवासाने ह्या महिन्यात तर फार बेजार झालेली माणसं आहोत, परंतु तरी सुद्धा महाराजांचा फोन आला, मला बजरंगबलीची मूर्ती आठवली, मला इथं यावं वाटलं. हो, आमच्या परदेशी महाराजांना मी काल परवाच बोलून गेलो, म्हणलं आपल्याला मारुतीरायांकडे जायचं. मारुतीराय गावोगावी आहेतच, परंतु इथे काय तुम्ही काही विशेष बनवलंय ना, म्हणून आनंद आहे. वा, आणि याच्याकरता योगदान ज्यांचं आहे, या अध्यक्ष गोविंद संभाजी पवार, त्याचबरोबर गोपाळ संभाजी पवार, हो, आणि गुरुवर्य आम्हाला ज्यांनी प्रारंभिक शिक्षण दिलं, गुरुवर्य महाराज या ठिकाणी स्वतः टाळ घेऊन हजर आहेत. आणि आपले श्रोते जरी कमी असले तरी काय नाही अडचण आपल्याला, एवढे आपल्याला किती ग झाले. आता लगेच आहे का, सुटलं का, बर तिकडं सुटलं का मग इकडं भरण आता. काय अडचण नाही, छोटे छोटी महाराज. अहो तसं तर 5 लोक असले तर आपल्याला भरपूर झाले, 4 कांदेकरी एक बस. परंतु आपल्याला अतिशय सुंदर गोड सोहळा आहे. ज्यांनी आता गोड चाल गायली, बहुतेक त्यांनी ही माझी चाल ऐकलेली असावी. ओळखलं. आणि म्हणण्याची ढब, मला अशी चाली आवडतात नाही, त्यांनी माझी ऐकलेली, म्हणण्यातून लगेच ओळखलं, मग गोड म्हणली. काही लोकांना शिकवलं तरी त्यांना तेवढी म्हणता येत नाही, परंतु काही बरोबर ऐकतात आणि ते म्हणतात, ते खरे म्हणायचे शिष्य. हे नाही, परंतु आता मी काही लोकांचे गुण घेतले ना, त्यांच्या जवळ बसणं नाही झालं, परंतु मी त्यांना गुरु समान मानतो, कारण त्यांचं ज्ञान आहे ना. जरी जवळून बसून नाही घेता आलं, परंतु ते त्यांचं ऐकलेलं आहे. हा, म्हणून अत्यंत गोड चालून म्हटली महाराजांनी. महाराजांचं नाव नामदेव महाराज, आणि तुमचं अविनाश महाराज. महाराज मी थकलो होतो, पण तो आल्यानंतर मला जेवण झालं पडलो ना, महाराजांनी थोडेसे हात पाय दाबले ना, ऊर्जा आली. हो, महाराजांनी, लोक खाऊ घालणारे आणि काळजी घेणारे लोक फार कमी असतात, दान दक्षिणा देणारे आता किती काही महाराष्ट्रात लोक तयार आहेत, परंतु तुमच्यासारखी प्रेमळ माणसं खूप कमी आहेत, म्हणून गोड चाल म्हटली. त्याचबरोबर हरी महाराज, सगळे देवाचेच नाव येतो. काय विशेष आहे ते पोपट महाराज सांगत असत, त्याने एका पोराला विचारलं, कीर्तनाला आलं होतं, असं छोटस पोरग, बाळा तुझं नाव काय? ते पोरग म्हणलं अचानक. ते पोराचं नाव काय होतं? अचानक नाव होतं. युट्यूबला येते, तुम्ही पहा, चेक करा. नाव काय होतं? अचानक. बाबा म्हणजे तू कीर्तनाला कसं काय आला? मला अचानक. वा, त्याचबरोबर ज्यांची या ठिकाणी कथा आहे, सुंदर कथा आहे. दुपारी आम्ही एका कथेला भेट दिली महाराज. तव कथामृतम तप्त जीवनम कवी विरीडितम कल्मशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवी गृणन्ति ते भूरिदा जनाः. कथा इतकी सुंदर, आणि त्यातली त्यात आमच्या श्रीकांत महाराजांची विद्वत्ता फार असल्यामुळे त्यांचा श्लोकावरती चांगलं प्रभुत्व आहे, श्लोकावरती त्यांची चांगली कमांड आहे. ते काही भागवतकाराचा श्लोक म्हणत नाही, अशी मोकळी कथा करतात ते. परंतु ठीक आहे, परंतु श्लोकाने महाराज त्याला एक दर्जा प्राप्त होतो.
आणि श्रीकांत महाराजांची इतकी अभ्यासू वृत्ती आहे ना, आमच्याकडे राहायला होते ना आळंदीत, आमच्या तिथे घरी, तर त्यांना अशी रूम खाली दिली होती आम्ही, जिन्याखालची. जिन्याखालची रूम होती तिथे. कोणी जर आला असेल आमच्या तिथे मला माहिती असेल, जिन्याखाली होती. आणि ती रूम अशी होती, कोण आला आणि कोण गेलं काही मिळायला लागत नाही. आणि ते इतका अभ्यास करायचे त्या रूम खाली राहून. आम्हाला असे दिवसातून एखाद्या वेळेस भेटायचे. हो, परंतु इतकं शांत राहिले आणि मस्त त्यांनी तो जिन्याखाली राहून तो अभ्यास केला. जिन्याखाली राहून ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला महाराज, त्यांचं भाग्य उदयाला आलं. कशामुळे बोलतोय, ते पलीकडे जिन्याखाली होती आणि मी इकडले जिन्याखाली होतो. आम्ही दोघं जिन्याखालीच होतो, परंतु मी फक्त इकडच्या साईडला, ते पलीकडच्या साईडला. आता मी वर गेलो, मग वर म्हणजे वरच्या रूम मध्ये. म्हणून गोड महाराजांनी अभ्यास केला, त्याच बरोबर आमचे दत्ता महाराज. हो, महाराज या ठिकाणी उभे आहेत. या साईडने सगळे आपले बालगोपाळ बाबा आहेत, आपले संस्थेचे विद्यार्थी. वा 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 वा. त्या मी छोटा असताना त्या पलीकडे त्या गुट्ट्यासारखं दिसत, ते पलीकडे नाही विनेकरच्या अलीकडचा तेच तारखाच होतो. माझे फोटो आहेत ना छोटे आलेले तेव्हा. हो, म्हणून गोड सोहळा आहे. माता माऊल्यांनो, सर्वच पुरुष वर्ग आहेत, माता माऊल्या आहेत. या साईडने आमचे बसलेले सर्व वयोवृद्ध आहेत. तुम्हाला पायाला आम्हाला परवानगी आहे बरं का, काय अडचण नाही. निवांत मोकळं कीर्तन आहे आपला. आता काय तुमचं वय झालेलं काय नाही, पायाला आम्हाला तरी काही अडचण नाही, फक्त आम्हाला दिसू देऊ नका. नाही विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे आणि आजच्या दिवशी या अभंगाची निवड करतात. संप्रदायात नियम आहे, लिखित नाही पण अलिखित आहे, की जागराचं चिंतन आजच्या दिवशी केलं पाहिजे, म्हणून आज जागराचा दिवस आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबर आहे भगवान पंढरीश परमात्म्याकडे अत्यंत महत्वपूर्ण अशी मागणी करतात. पहिलाच प्रश्न मी असा करतोय, या जगात मागत कोण नाही? पहिलाच प्रश्न माझा काय आहे, या जगात मागत कोण नाही? हा शब्द मी माझा परत पाठीमागे घेतो. मागत कोण नाही असं म्हणण्यापेक्षा या जगात न मागणारा आणखीन जन्माला यायचा आहे. कोण मागत नाही? आता प्रस्तावना मी अशी करतोय, जीवही मागतो, देवही मागतो आणि संतही मागतात. विठ्ठल जीव का मागतो? 2-3 कारण आहेत. पहिलं कारण आहे अज्ञानामुळे. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखिला. परमात्मा स्वरूपाविषयी त्यांना अज्ञान आहे म्हणून मागतो, पहिलं कारण. दुसरं कारण बद्ध आहे म्हणून, आशा बद्ध जन काय जाणे नारायण. आणि तिसरं कारण आहे अपूर्ण आहे म्हणून. जीवाने मागण्याची 3 कारण. देव मागतो त्याची 2-3 कारण आपल्याला सापडतात. पहिलं कारण आहे त्याचा नियम आहे म्हणून, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. नियम आहे त्याचा, घेतल्याशिवाय देत नाही म्हणून मागतो. दुसरं कारण आहे मागण्याचं भक्ताच्या रक्षणाकरता मागतो. कुठं मागितलं? महाभारतात. ज्यावेळेस अर्जुनाने कर्णाचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत घुसलं, फसलं, शिरलं जमिनीत चाकते. त्यावेळेस कर्ण काय करत होता? काय शूरवीर कर्ण होता. तो एका हाताने रथाचा चाक वरती ओढत होता आणि दुसऱ्या हाताने तो दाताने बाण धरून सोडत होता. काय विशेष आहे? तरी अर्जुनाला रेटत नव्हता. त्यावेळेस परमात्म्याने काय केलं? एक छोटस रूप धारण केलं आणि त्याला दान मागितला. कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापी लारणी आणि मागसी पाडवणी तेथे दात तयाची. विठ्ठल दुसरं कारण भक्ताच्या रक्षणाकरता मागतो थोडक्यात. आणि तिसरं कारण स्वतःच्या सुखाकरता मागतो. कुठं मागितलं? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. जुन्या लोकांनी चिंतन केलं, ही परमात्म्याची मागणी आहे. विठ्ठल त्याची 2-3 कारण आहेत. पहिलं कारण मनसी काही मागा हेची देगा. मनसी काही मागा पहिलं कारण. दुसरं कारण जे मागतात ते जगाच्या कल्याणाकरता असतं, म्हणून मागतात, दुसरं कारण. आणि तिसरं कारण पाठीमागून येणाऱ्याला मागण्याची रीत कळावी म्हणून मागतात, तिसरं कारण. विठ्ठल चला, जीव काय मागतो, देव काय मागतो आणि संत काय मागतात पाहिलं. आता विचार आपण असा करू, जीव काय मागतो, देव काय मागतो आणि संत काय मागतात. विठ्ठल जीव काय मागतो? तर जीवाची मागणी आहे, ल्यावे खावे
खावे बरे असावे सदैव. पहिली जीवाची मागणी आहे ल्यावे, लिहायला आवडतं. आणि मला असं वाटतंय लेणं पुरुषांपेक्षा जास्त मागच्या वर्गाला माता म्हणून जास्त लिहायला आवडतं. कपडे जास्त तुम्हाला आहेत का त्यांना? माता म्हणून आता इथे जास्त वयोवृद्ध वर्ग असल्यामुळे कमी असेल, परंतु जास्त लिहायला आवडतं. मी एक विनोद वाचला होता. एका बाईकडे एवढ्या साड्या होत्या, एवढे कपडे होते, फार मोठं कपाट भरलेलं होतं. आणि त्या जडबड साड्या, एक दिवस ती साडी चॉईस करायला गेली कोणती साडी घालायची आज म्हणून. आणि ते कपाट उघडलं आणि त्या सगळ्या साड्याच्या अंगावर पडल्या, जागेवर दबली आणि जागेवर मेली. विनोद आहे बरं का. परंतु श्रीकांत महाराज, मी नेटला सर्च केलं, एक माहिती वाचली. काय, एक 40 ते 60च्या दशकात एक नटी होऊन गेली, तिचं नाव आहे कुकू मोरे. 40 ते 60च्या दशकात तिचा चांगला दबदबा होता. त्या बाईला महाराज किती किती साड्या होत्या, किती कपडे होते माहितीये? 8,000 तिला साड्या होत्या. 8,000 साड्या होत्या. 5,000 तिच्याकडे पायातले घालायचे शूज होते. 5,000. मी तिचे दुकान नव्हते बरं का, तिच्या घरी होतं. म्हणजे काय लोक हे किती अतिरेक असतो काही काही लोकांचा, इतके कपडे. मी याच्या करता सांगितलं ल्यावे जास्त आवडतं माता माऊल्यांना. विठ्ठल खावे, आता खाण्याचा मला आणखीन अंदाज आला नाही. कधी कधी कोणी किती वेळ खाऊ शकतं. काही काही माणसं लुकडेले असतात, पण जेवायला बसले ना चांगल्याला रेटत नाही. म्हणजे आमच्या आता एक मीडिया हो, मोकळं बोलता येत नाही पण तरी बोलतो, त्यांचं नाव सांगत नाही. एक कीर्तनकार आहेत ते आता इकडे भात जेवणाच्या अगोदर घेतात का नंतर? नंतर म्हणजे शेवटला, म्हणजे झाल्यावर नाही. जेवणाच्या शेवटला घेतात ना. शेवटला काही भाग अगोदर खातात, काही भागात इकडे नंतर घेतात. आणि कोकणात नुसता भातच खातात. कोकणात नुसता भात खातात. आणि तिकडे भाकरी जरी केल्या तरी कशाच्या करतात ते? तांदळाच्या. म्हणून आमचे एक मित्र म्हणत असतात तिकडे जर आपण गेलो ना तर भाकरी तांदळाच्याच आणि भातही तांदळाचाच. त्याच्यामुळे तिकडे गेले की ते एक प्रमाण म्हणतात. जेवण आलं की मला म्हणतात युवराज भाऊ चंदनाचे हात पाय ही चंदन. काय म्हणतात? चंदनाचे हात पाय ही, म्हणजे भाकरी तांदळाच्या आणि भातही तांदळाचा. विठ्ठल काही लोक जास्त आहार घेतात, म्हणजे त्यांनी आपला भात घ्यायचा आहे आणि भात घ्यायचा म्हणून तर घरमालकाने जर तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही किती पोळी घेणार? एक. तुम्ही एक वर भरून तुम्ही एक वर आले, बरं काय अडचण. त्यांनी डायरेक्ट सांगितलं एक पोळी. आणखीन थोडासा आग्रह केला तर तुम्ही लय लवकर आपकले हो. ते म्हणतात नाही 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 हो. विठ्ठल विठ्ठल नेत्यांना माग थोडस माग तुटक बसवा, म्हणजे आपले विक्षेप होणार नाही. जीवाची दुसरी मागणी काय आहे? खावे. इकडे शब्द आहे की नाही माहिती नाही मला, परंतु महाराष्ट्रात तिकडे जास्त शब्द म्हणतात. जे लोक जास्त खातात ना त्यांना खाऊगाणे म्हणतात. इकडे म्हणतात ना, हे काय म्हणतात ना, हे काय आता सगळीकडे शब्द येतो रूढ आहे चांगला. म्हणजे आमच्या तिकडे भागात एवढा रूढ जायला, एखादा तो असा खाणारा माणूस आला गेला म्हणजे तो आला रे. आता तुम्ही म्हणू, मी एकदा म्हणतो तुम्हाला माहिती करून दिली, बस जाऊ दे असू दे. ल्यावे खावे. आणि तिसरा शब्द आहे बरे. जीवाला कायम बरं राहायला आवडतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेचे करी हाव संसारिक. विठ्ठल आणखीन जीवाची काय मागणी आहे तर वाढावे संतान गृह व्हावे. बरं का, आता बाकीच्यांचं जाऊ दे, मी तुमच्या 4-2 जणांकरता बोलतो. हा विषय महत्वाचा. म्हणजे ही मागणी इतकी चुकीची आहे ना, वाढावे संतान या काळाला धरून सुद्धा. कशी चुकीची आहे? मी एक सर्वे वाचला. भारताची लोकसंख्या किती सध्याला? 41.
140-42 कोटी काय असेल 140 कोटी झाला. आणि भारताचं क्षेत्रफळ किती आहे तर 32 लाख चौरस किलोमीटर. मी 2023 हा सर्वे केला होता. 32 लाख चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ. भारताची लांबी म्हणजे कन्याकुमारी ते काश्मीर आपण जर विचार केला ना तर 3500 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे 1.5-2 तासात विमान इकडच्या तिकडे जातं भारतात. आणि टायमिंग एकच आहे भारतात. तुम्ही भारतभर कुठेही फिरा, आता जेवढे आपल्याकडे वाजले ना काही सेकंदाचा फरक असू शकतो, पण तो भारतात टायमिंग एकच आहे. तसं तुम्ही अमेरिकेचं जर चेक केलं ना तर अमेरिकेत 4 टायमिंग आहेत. 96 लाख चौरस किलोमीटर, त्याच्या पुढे काहीतरी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ अमेरिकेचं आहे. म्हणजे तासन तास विमान अमेरिकेत चालतात. आणि अमेरिकेची लोकसंख्या 2023 ला फक्त 34 कोटी होती. 2023 ला किती होती? फक्त 34 कोटी. आता 4-2 कोटी 40च्या आसपास झाला. म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या फक्त 40 कोटी आणि क्षेत्रफळ आपल्यापेक्षा तिप्पट आहे. अमेरिकेत 4 टायमिंग आहेत आणि लोकसंख्या आपल्या म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा 100 कोटी जास्त आहोत. आणि आपलं क्षेत्रफळ किती कमी आहे? त्यांचं तिप्पट आहे, आपलं एकच पट आहे. आणि तरी आपण म्हणताय वाढवणे संतान. हे नेमकं ठेवायचं पुढं आहे की नाही? म्हणजे भौतिक दृष्टीने सुद्धा ही मागणी तितकीशी योग्य नाही. चला, ही जीवाची मागणी आहे, पण असू द्या. देवाची काय मागणी? देवाला काय आवडतं? देवाला तुळशीचं पान आवडतं. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. देवाला तुळशीचं पान मागतो. किंवा आणखीन काय मागतो देव? काय देवा घरी न मिळायची अन्न आणि मागे भाजी पान द्रौपदीशी. भाजीचं पान त्याने मागितलं. देवा आणखीन अनेक मागण्या आहेत. देव इच्छी रज चरणीची. देवाच्या अनेक मागण्या आहेत. तशा संतांच्याही मागण्या आहेत. संतांच्या काय मागण्या आहेत? संतांनी कधी कधी आयुष्य मागितलंय. मागले ते एक तुझ प्रती आहे. मागले ते एक तुझ प्रती आहे. मागले एक तुझ प्रती आहे. मागले ते एक तुझ प्रती आहे. पांडुरंगा. पण काय मागितलं पांडुरंगाकडे? तर कधी कधी संतांनी आयुष्य मागितलं, कधी कधी संतांनी दास्यत्व मागितलं. ऐका, कधी कधी संतांनी दासाचं दास्यत्व मागितलं, कधी कधी संतांनी एकांताचं सुख मागितलं. आणि त्यापैकीच अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यापैकीच परमात्म्याकडे अत्यंत विशेष मागणी करतात जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या कंठी राहो नाम, 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 कंठी राहो नाम. अंगी भर मिया प्रेम, अंगी भर मिया प्रेम, ऐसे जावे काही दान, ऐसे जावे काही दान. अंगी भर मिया प्रेम, अंगी भर मिया प्रेम, ऐसे जावे काही दान, ऐसे जावे काही दान. विशेष मागणी केली. महाराज म्हणतात माझ्या कंठात नाम राहो. काय विशेष मागणी आहे? येव नाही म्हणाले ना,
कंठी नाम राहो. कारण येणं तसं सोपं नाहीये नाही, त्याच्याकरता पुण्यही असायला लागते. अनेक जन्माची असेल पुण्य सामुग्री तरीच नामाची भाकरी येईल. येणंही सोपं नाही, परंतु तरी राहण्यापेक्षा ते सोपं आहे, परंतु राहणं अवघड आहे. डोंगरीचे महाराज असं म्हणायचे म्हणे, आपल्या 4 वाण्या आहेत ना, परापश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरीने 6 वर्ष नामचिंतन करायचं, ते मध्यमेपर्यंत येतं. मध्यमेने 6 वर्ष नामचिंतन केलं ते पश्यंती, आणि पश्यंतीने 6 वर्ष नामचिंतन केलं की मग ते परावानीत जात, आणि मग ते नाम कंठात राहत. म्हणजे इतक्या वर्ष आपल्याला नामचिंतन करावं लागल, त्यावेळेस ते कंठात नाम राहील. राहणं अवघड आहे. एक मुलगा छोटासा असा टाळ वाजत होता एका गावी, आणि मग त्याच्या वडिलांना मी विचारला, हो कुठेतरी याला चांगल्या शिक्षण संस्थेत, पैठणला, आळंदीला, पंढरीला निघून घाला नाही याला कुठेतरी. त्याच्या बापाने उत्तर दिलेलं, माझ्या अभंगाला लागतंय. त्याचा बाप म्हणाला, महाराज अहो याला आळंदीला नेऊन टाकलं होतं ना. म्हटलं मग ते राहिलं नाही ना. म्हणजे टाकणं सोपं आहे का राहणं सोपं आहे? काय सोपं आहे? टाकणं सोपं आहे, राहणं अवघड आहे. आता हेच परत विचारतो मी, राहणं अवघड आहे का टाकणं अवघड आहे? हा, राहणं अवघड आहे. म्हणून तुकोबाला म्हणतात, कंठी नाम येऊ नाही, कंठी नाम राहो. विठ्ठल राहिलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, तुकोबाराचं एक प्रमाण आहे, कठीण योगा होणे क्षेम. तुमच्या जीवनात योग येईल. मला सांगा, तुमच्याकडे पैसे येतात का राहतात? येतात का राहतात? येतात, राहत नाही. काय विशेष आहे? माझ्याकडे तर टिकतच नाही हो पैसा. काय असं काय कोणी जन्माचं काही पाप आहे का काय? परंतु पारमार्थिक दृष्टीने चांगला आहे माझा. सांसारिक दृष्टीने असते, पण पारमार्थिक दृष्टीने माणसाकडे पैसे न टिकणं हे म्हणजे परमात्म्याच्या जवळ जाण्याचं लक्षण आहे. मोकळा जेवढं तुमच्या डोक्यात असं ना तेवढा व्याप जास्त होतो. आणि जुने महात्मे पाहतो मी, ते असे भडंग होते. जळोजे महाराज पूर्वीचे संत पंढरपूरला जात असताना पण झोपडीला काळी लावून द्यायचे. त्यांच्या गावावरून पंढरपूरचा लाकडी मंडप कोणी बांधलेला आहे? जळोजे संतांनी. पंढरपूरचा लाकडी मंडप जळोजे एक संत होऊन गेले. म्हणजे ते एवढे विरक्त होते, त्यांच्या गावावरून ते पंढरीला जायचे ना, तर जाताना त्या झोपडीला आग लावाय, पेटून द्यायचे. कशामुळे? ते म्हणायचे आपण तिकडे निघालो आणि त्या झोपडीचं द्यायला आल्यावर काय विशेष? काय 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 माणसं लहरी जागतात, आणि महात्म्याला अशी ती तार लागली पाहिजे. लोकांनी काही म्हणून द्या, परत त्याला साधू संतांनी चांगलं म्हणलं पाहिजे बस. आणि काय काय महात्मे आहेत तसे महाराज, असे जगतात ना भारी. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आपण मी याच्या करता बोलतो येतात, परंतु त्या राहत नाही. मग कंठात नाम आपल्या का राहिलं पाहिजे? तर एक भाव मला गोड सांगतो, माझा आवडीचा भाव आहे. या जगात अमृताची ठिकाणं 5 आहेत. अमृताची ठिकाणं किती आहेत? 5 अमृताची ठिकाणं आहेत. कोणते? म्हणजे अमृत निघतं तिथून असे 5 ठिकाण आहेत. कोणते? पहिलं अमृताचं ठिकाण आहे समुद्र, 14 रत्नापैकी एक निघालं. दुसरं अमृताचं ठिकाण आहे चंद्र, चंद्रामृत सुखे सेववेल. तिसरं अमृताचं ठिकाण आहे, एक कथा आलेली आहे गोड, नागाच्या फणीत अमृत आहे. चौथं अमृताचं ठिकाण आहे स्त्रीच्या ओठात, आणि 5वं अमृताचं ठिकाण आहे स्वर्गात. या 5 ठिकाणी अमृत हे कवी लोकांचं मत आहे. परंतु आमचे संत महात्मे म्हणाले, अरे यांच्याजवळ खरं अमृत नाहीच, हे खरे अमृताचं ठिकाण हे नाहीतच. म्हणले कस काय? समुद्राजवळ जर अमृत असतं तर मग तो खारट कसा? चंद्राजवळ जर अमृत असतं तर मग त्याला क्षय कसा? नागाच्या फणीत जर अमृत आहे तर मग तो विष वगतो कसा? स्त्रीच्या ओठात जर अमृत आहे तर त्याचं सेवन करणारा पती मरतो कसा? आणि स्वर्गात जर अमृत आहे तर मग तिथून पतन होतं कसं? यांच्याजवळ कुणाजवळच अमृत नाही. या जगात अमृताचं ठिकाण फक्त एकच आहे, आणि ते ठिकाण म्हणजे भगवत भक्तांचा कंठ आहे. आणि तो कंठ असल्यामुळे महाराज म्हणतात, कंठी राहो नाम. विठ्ठल आपल्या कंठात नाम राहिलं पाहिजे. आणि आपल्या कंठात जर नाम राहिलं ना महाराज, तर मग त्या माणसाचं जीवन सफल झालं राहिलं पाहिजे. मग नाम राहण्याकरता काय करावं लागेल? नामचिंतन तर आपणही करतोय, परंतु राजेंद्रदास महाराजांनी एक भाव सांगितलेला सांगतो. मला निंदा नाही करायची हा,
पण महाराजांनी भाव सांगितलेला सांगतो. नामचिंतन एकाग्र वृत्तीने करायचं. म्हणजे आपण आता हे कीर्तन भजनात हे वेगळं, हे लोकांतात हे वेगळं. तू ज्यावेळेस आपल्याला खरी लगन लागन ना, परमात्म्याचं रूप पाहायचं आणि एकदा डोळे झाकले ना, मग त्या परमात्म्याचं नामचिंतन करायचं. त्यांनी भाव असा सांगितलाय. काही लोक काय करतात, कीर्तनात बसतात, हातात ती माळ, कीर्तन ऐकण्या चालू आणि ती माळ चालू, नेमकं हे करतो का ते नेमकं काय ते व्हायला नाही जाणार. पण तितकं एकाग्र ते होत नाही. का होत नाही ते असं म्हणाले, आपण हे धन असतो ना, धन हे पैसे वगैरे तुम्ही असं कुणीकडे पडून देता का रस्त्याला वगैरे पैसे? नाही. बरं घरी गेल्यावर तुम्ही बाहेरून पैसे कमवून आले, घरी गेल्यावर गेल्या असं असे पैसे घेतात देता का? हे पैसे घ्या 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 म्हणून घ्यायचे असं म्हणतात. मग काय करतात, हे पैसे हळूच मंडळीला सुद्धा कधी मिळ लागून देत नाहीत. आपण एका माणसाला मी विचारलं, तुम्ही मंडळीला सुद्धा पैसे कुठे ठेवता, मिळ लागून देत नाही. तू म्हणे महाराज तिला चुट्टी काढून घेते म्हणे माझ्या खिशात ते. आता चुट्टी शब्दात काय मजा आहे? चोरटीत तेवढा मजा नाही वाटत. चोरटी म्हणा, चोर म्हणा, ते थोडासा पांचट वाटत, पण चुट्टी म्हणा ना लय वजनदार वाटतो. त्याच्यामुळे एका साहित्यिकाने भाव सांगितलाय की काही काही शुद्ध शब्द आहेत ना, हे सारखे शुद्ध नाही म्हटले पाहिजे, ते पांचट वाटतात. काही काही शुद्ध शब्द असे गावरान शब्द आले पाहिजे. काही काही कीर्तनकाराचे वक्त्याचे सुद्धा असे शब्द काही काही गावरान, म्हणजे त्या अर्थ शब्दाचा संबंध कशामुळे, अर्थ कळण्यामुळे. आणि जसं गावरान येतील तसा लोकांना काही काही लोकांना अर्थ लवकर कळतो. महाराज तुम्हाला शिव्या जरी ऐकायच्या असतील ना, मराठवाड्यातल्या इकडच्या तुमच्या इकडच्या शिव्या, या पुणे मुंबईतल्या निवळ पांचट शिव्या आहेत. निवळ पांचट, मूर्ख नालायक. मूर्ख नालायक तुम्हाला तर काहीच होणार नाही. काय होईल का तुम्हाला शिव्या दिल्यावर नाही ते वाटायचं नाही, निवळ पांचट वाटत होते. चालता चालता कोणी मूर्ख म्हणतो, नालायक म्हणतो. पण आपल्या इकडे शिव्या बापरे. गुरुवरे जयराम बाबा शिव्या द्यायचे. वा महाराज, गुरुवरे भक्ती बाबा शिव्या द्यायचे. अरे बाप महाराज, आम्ही त्यांच्या शिव्या ऐकायला माझ्या अंतःकरणातून सांगतो, बाबांनी जर शिव्या नाही दिल्या तर असं वाटायचं काय करावं आता, बाबांच्या कानात जाऊन सांगावं का काय शिव्या द्या म्हणून. श्रद्धेय आपल्या केंद्रीय महाराजांच्या मंदिरात मी वक्ते आबाचं कीर्तन, आणि आम्ही छोटे छोटे, पण आम्हाला मजा, बाबा शिवाय द्यायला कीर्तन ऐकल्यासारखंच वाटत नव्हतं. आणि मग आम्ही पुढे जाऊन बसलो, छोटे छोटे होतो आम्ही, 5-6 जणांचा आमचं टोळके विद्यार्थी. म्हणलं चला आज लई भारी शिव्या देतो बरं बाबा, कीर्तनाचं काय कळतं कोणाला, पण शिव्या म्हणलं चला आज लई भारी शिव्या आहेत बाबाच्या. आणि आम्ही पुढे जाऊन बसलो आशेने शिव्या ऐकण्याकरता, पण बाबाला काय द्यायचे लोहायला ते शिव्या द्यायला. मग एक माणूस म्हणा बाबाचे कानात जाऊन सांगा ना शिव्या द्या म्हणून. मग एक माणूस सुटला आणि तुम्ही बाबा थोडस जरा कडक शिव्या द्या. बाप अशा शिव्या दिल्या, लय शिव्या द्यायच्या ना, त्या शिव्या गोड वाटायच्या. हो काय संत महात्म्याची ते वाणीचे पावर असं, त्यांच्या शिव्या गोड वाटायच्या. आता काय काय लोक किती चांगलं सांगतात तरी ते लोकांना तेवढं आवडत नाही, तेवढी साधना नाही. संत काय काय महात्म्याच्या नाथ महाराजांच्या शिव्या सुद्धा किती गोड आवडीने लोक घेतात. चला, मी याच्या करता बोलत होतो की घरी गेल्यानंतर आपण जसे पैसे वगैरे व्यवस्थित जपून ठेवतो, कपाटात ठेवतो, कपाटात पुन्हा एखाद्या पेटीत ठेवतो, म्हणजे त्याला किती जपतो, किती एकाग्र वृत्तीने त्या पैशाला एकांताच्या ठिकाणी ठेवतो, तसं नामचिंतन करत असताना सुद्धा एकांताच्या ठिकाणी केलं पाहिजे. महाराज असं म्हणाले, राजेंद्रदास महाराज, की ते जसं धन आहे ना, तसं पायोजी मैने राम रतन धन पाय. ते जसं धनाला आपण जपतो ना, एकांतात बसतो मस्त ठेवतो, तसं नामचिंतन करत असताना सुद्धा एकांतात मस्त. आता भागवतात 10 दोष सांगितलेत नामचिंतन करण्याची जी पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये विठ्ठला नामात नाही बरं का 10 दोष, नामात नाही, जे आपण करतो ना त्या पद्धतीमध्ये 10 दोष आहेत. कोणते? सनिंदा सती नाम वैभव कथा श्री शेष यरो भेद धीर श्रद्धा नामास्थिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागो ही धर्मांतर आहे. साम्यम नामने जपे शिवस्यचे हरेर नामा पराधादश, एक ओळ राहिली मधली. 10 दोष सांगितलेत ते. म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की नामचिंतन करत असताना कोणाची निंदा करू नका. आपले जर पाठीमागे बापूजींची कथा झाली लखनौला,
मला काही 4-2 महात्म्याच्या कथा आवडतात, मी कुणीकडे जात असतो ऐकायला. म्हणजे ट्रेनचे तिकीट काढायचं आणि जायचं कुणीकडे ऐकायला. मस्त त्यांची व्यवस्था असते, काय थोड्याफार ओळखी असतात, जेवणाची व्यवस्था होते, आनंद भेटतो. मला विशेष वाटलं ते. आपले जर सप्ताह मोठे आपण केले ना, किंवा असे मोठमोठे मंडप दिले ना, तर आपण त्या मंडपामध्ये पाट्या लावतो. कशाच्या? महिलांनी आपापले दागिने सांभाळावे, त्या मंडपामध्ये पाठी असते. कृपया प्रत्येकाने आपापले चप्पल बूट सांभाळावे. वारे सत्य. अरे या पाट्या लावायची गरज पडते म्हणजे काय माणसं, काय वर्ग आहे आपला. चपला जर याला कळत नाहीत काय वर्ग आहे. परंतु त्या कथेत त्यांनी प्रत्येक त्या अशा खांबावर एकच बॅनर होता. काय? त्या बॅनरवर सगळ्या खांबावर एकच बॅनर, आणि त्याच्यावर लिहिलेलं काय होतं? कथा जी ऐकायला आलेली माणसं आहेत त्यांनी कृपया कोणी कोणाची निंदा करू नये. काय विशेष आहे म्हणजे ही पहिली हा दोष आहे या प्रक्रियेमधला. आपण निंदा करतो ना, आपली ताकद खलास होते. विठ्ठल विश्वास वगैरे 10 दोष आहे, त्याच्यात तुम्ही पाहून घ्या. भागवता श्लोक गोड आलाय. म्हणून ह्या जर आपण पाळलं तर मग आपल्या कंठात नाम ते काय होईल? राहील. कंठी राहो नाम. आणि राहो ते कसं राहो? तर अंगी भरोनिया प्रेम. अंतःकरणाने मस्त प्रेम पूर्वक जर आपलं प्रेमाने अंतःकरण ओथंबलं असेल तर मग नामचिंतन करण्यात काय आहे? मजा आहे. कारण प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, आणि अर्थाविन पोथी वाचून काय. विठ्ठल काय नाथ महाराजांचा हरिपाठ आहे. गुरुवर्य महाराजांच्या आमच्यासारख्यावरती उपकार आहेत की नाथ महाराजांचा हरिपाठ आमच्या त्याच वेळेस पाठ झाला, आणि पैठणला आम्ही रोज 2 हरिपाठ घ्यायचो. महाराज काय करू, माऊलीच पाठ देतो नाथ महाराज काय ऐकणाऱ्याचं नाही, कीर्तन करायचं काही पाठ नाही. मी एक कीर्तनकार पाहिले ते शेवगाव जवळ आले वाजनात, आणि हे केस थोडी जास्त वाढलेले होते. असू द्या, मला म्हणले विना घ्यायचा. मला घ्या बाबा विना. विना घेतला आणि पुढं म्हणायला लागले. त्या 2-3 आपण लागले ना चुकायला, कुणीकडे म्हणायला लागले. अहो म्हणलं महाराज चुकायला लागला हरिपाठ. ते म्हणले मी बरेच दिवस झाले म्हटलो नाही. म्हणलं वा रे वा, बरेच दिवस आले म्हणते ते म्हणजे. बरं म्हणलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी आले, मग विना नाही घेतला, माझ्याकडे जाऊन उभं राहिले. बरं पुढं चुकणं ठीक आहे भाऊ, माग पुढे चुकत होत काय म्हणजे कधी म्हणले तिथे त्यांनाच माहिती आता हरिपाठ. मी का बोलतो हे सर्व? की प्रेम आपल्या अंतःकरणात असलं ना महाराज, मग नामचिंतन करण्यात. आता नाथ महाराजांनी ह्या हरिपाठात किती गोड सांगितले. न जायचे ताटा नित्य खटाटो, आणि मंडुकी वटवट तैसे ते गा. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून. प्रेम आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे. विठ्ठल आपण फोन आल्यावर काय म्हणतो? हॅलो. फोन आल्यावर हॅलो का म्हणतो? त्याचं मी एक वाचलं. त्या फोनचा शोध लावला ना, त्याचं नाव आहे ग्राहम बेल. त्या फोनचा मोबाईलचा शोध ज्याने लावला त्या व्यक्तीचं नाव काय? ग्राहम बेल. आणि त्याने फोनचा शोध लावल्यानंतर पहिला फोन त्याच्या प्रेयसीला भेट दिला त्या, आणि त्या प्रेयसीचं नाव होतं हॅलो. त्या प्रेयसीचं नाव काय होतं? हॅलो. म्हणून त्याने फोन केला ना, तो म्हणायचा हॅलो. आता तुमचा नाही हॅलो काय संबंध आहे बरं? तुम्ही तिला काय पाहिलं का? तुमचं काय संबंध काय आहे तुमचा? कशाला हॅलो म्हणता राव? आजपासून हॅलो म्हणायचं नाही. आजपासून काय म्हणायचं? रामकृष्ण हरी. झालं फिक्स. आता जेवढे कीर्तनला आहेत पलीकडच्या साईडच्या फोन असतील तुमच्याकडे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी लक्षात ठेवा. अर्ध्याजणाकडे फोन नाही दिसत, परंतु ज्यांच्याकडे असतील त्यांनी आता फोन आला की म्हणायचं रामकृष्ण हरी. पण जाऊ द्या, मी कशा करता बोललोय हॅलो हॅलो. सारा जग म्हणायला लागलं, त्याचं प्रतीकच आहे ते, प्रेमाचं प्रतीक आहे. या जगात प्रेमाला महत्व आहे. विठ्ठल अत्यंत प्रेमपूर्वक भजन करावं. म्हणजे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे.
काही काही लोकांनी किती भजन केलं, शबरीचं किती दिवस वाट पाहिली शबरीने परमात्म्याची. अंतकरणात काय होतं? प्रेम होतं. विठ्ठल आम्ही गाडीत चालता चालता मला ते रामानंद सागरांचे गीत वगैरे पार्ट, काय रामायण केलंय ते आणि काय पार्ट केले. भारतात तेवढा शो आणखीन दुसरा कोणता चालला नाही. किती दिवसापासून तो शो आहे तरी ते पार्ट पाहिले आम्ही. 4-2 दिवसापूर्वी ते एक शबरीचं गीत ऐकलं, गोड आहे. कब दर्शन देगे राम परम हितकारी, रस्ता देखत शबर की उमर गई सारी. काय गोड आहे. म्हणजे शबरीने किती दिवस वाट पाहिली परमात्म्याची, तिचं सारं जीवन गेलं हो परमात्म्याची वाट पाहत पाहत. इतके दिवस शबरीने वाट पाहिली, तिचं सारं जीवन गेलं. याला म्हणतात प्रेम. विठ्ठल देखत सुदामजी की दीन दशा. परमात्मा सुदाम देवाच्या आणि परमात्म्याची भेट होताना काय प्रेम होत, काय प्रेम होत. ते परमात्म्याने त्यांची दशा पाहिली, कारण प्रेम असल्यामुळे परमात्म्याला राहावलं नाही ना. देखत सुदामजी की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पग धोए. पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पग धोए. काय गोड भाव आहे. या जगात तुम्ही जर प्रेम ठेवलं तर बास, तुम्हाला जग आपलंसं करता येतं. विठ्ठल प्रेम सुख देई, प्रेम सुख बाबांनी भक्ती केली श्रीरामांची, कशी केली? प्रेमाने केली. बापूजीने त्या पुस्तकात एक प्रसंग लिहिलाय. काय? एक दिवस नारद महर्षी परमात्म्याच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर डायरी घरी पडलेली होती परमात्म्याची. आता काय केलं, डायरी पाहिली नारदाने, तर पहिलंच नाव नारद महर्षीचं. भक्ताच्या यादीत पहिलं नाव नारद महर्षीचं. नारद महर्षीला अहंकार झाला, फुगले नारद महर्षी. आता काय केलं, पण कशाचा अहंकार होतो. एक मी वाक्य वाचलं काल परवा एका स्कॉर्पिओवर. काय तिथं वाक्य असं लिहिलेलं होतं, काय पैशावला होता का कोण होता काय माहिती नाही, पण वाक्य लिहिलं होतं असं होतं माझं, भाऊशी वाकडं तर नदीवर लाकडं. कोण भाऊ आहे बाबा, नेमकं आईच काय, नेमकं गाडी पार 1757 दिसते घटना झाली आणि तिच्या भाऊशी वाकडं नदीवर लाकडं. काय काय केलं, कसं अहंकार आहे काय. चालता चालता लोकांना अहंकार, परमात्म्याला ते जमत नाही. तुला बरं जरी होय अभिमान मेरू तो समान, परमात्म्याला ते जमत नाही. नारद महर्षीचं पहिलंच नाव डायरीत त्या घरच्या, आणि नारद महर्षीला अहंकार झाला. बरं त्यावेळेवर थांबव ना, आले यांच्याकडं, मारुतीरायांकडं आले आणि म्हणले, अरे काय भजन करता तुम्ही नुसतं,
बरं त्या डायरीचं असं विशेष होतं, पहिलं नारद महर्षीचं होतच नाव, पण त्या डायरीत हनुमंतरायचं कुठंच नाव नव्हतं. आणि मग त्यांनी इकडे आले, अरे काय भजन करता, पट्ट्याचं नाव पहिलं आहे डायरीत. महाराज हा शब्द पट्ट्या, हा शब्द अजित दादाचा. व्यक्ती गेली ती, पण राजकारणातले काय काय माणसं लय भारी होऊन गेले हो. म्हणजे बरेचसे माणसं गेले, पण दोन माणसं गेल्यावर समाजाला जास्त दुःख वाटलं. पहिले म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब आणि दुसरे म्हणजे अजितदादा. कशामुळे? कारण या दोघांचे अपघात झाले हो. मुंडे साहेबांना पद मिळालं आणि ते गावाकडे निघाले होते, लोकांनी त्यांचा सत्कार ठेवला होता परळीकडेच ना, आणि SX4 गाडी होती, त्या गाडीचा अपघात झाला. मला चांगलं आठवतं चित्र. आणि गावाकडे जे लोकांनी हार त्यांच्या सत्कारा करता आणले होते ते त्यांच्या पार्थिवावरती टाकायला लागले ना, म्हणून लोकांना त्यावेळेस एक जास्त दुःख झालं. आणि दुसरं दुःख झालं, अजितदादा गेले. आता आम्हाला त्यावेळेस राजकारण जास्त कळत नव्हतं. मुंडे साहेब वगैरे गेले, प्रमोद महाजन, विलासराव वगैरे गेले. राजकारण RR आबांनी मला 2004 ला पुरस्कार दिलेला आहे. 2004 ला पुरस्कार दिलेला आहे. पण राजकारणाची जास्त आपल्या रुची पूर्वीपासून नव्हती, कळत नव्हतं काही. परंतु आता अजितदादा गेले त्या दिवसापासून मी 2-3 दिवस त्या बारामती परिसरात होतो. महाराज काय लोक रडत होते. आणि मग आमच्या सारख्याला कळालं, राजकारणी मोठं नेता होणं सुद्धा सोपं नाही महाराज. एक एक कार्यकर्ता तयार करण्याकरता काय काय त्यांना ताकद लावावी लागते. म्हणजे आम्ही आता एक एक मुलगा तयार करतोय ना, आणि जर एखाद्याचा अपघात झाला तर आम्ही कधी कधी व्हायबल होतो. म्हणजे पाठीमागे तो परभणीकडे अपघात झाला, 3 मुलं गेली. त्याच्यातला एक जो होता ना दत्ता मुडेकर, तो माझा विद्यार्थी. त्याने मला गेल्याच वर्षी त्याचा आणि माझा फोटो एकत्रित करून आणून माझ्या रूम मध्ये लावलाय. गेल्याच वर्षी लावलाय. त्याला 2 मुलं आहेत, छोटी छोटी. 50 मुलं त्याच्या संस्थेत आहेत. आणि आम्हाला मग महाराज एक एक मुलगा तयार करायचा म्हणजे आता अचानक अपघात झाल्यानंतर वाईट वाटतं ना. तर तो मुलगा गेल्याबरोबर 2-4 दिवस आमच्या सारख्याला सुद्धा करमलं नाही, कारण आपण त्याला तयारी केलं असतं. आणि ह्या लोकांनी तर किती कार्यकर्ते, किती काय कसं कसं तयार केलेले असतात माणसं. म्हणून ही जी मोठी माणसं आहेत ती आपण नाव ठेवणे इतकी सामान्य नाहीत. ती आपण सहज म्हणतो नाही असे नाही तसे, तसं नाही. ते काही काही लोक महाराज इतकं मोठं काम करतात, सोपं नाही ते. विठ्ठल या पट्ट्या शब्दावरून मी गेलो, आठवण झाली पट्ट्या शब्द. कारण मी भाषण ऐकले, मी ऐकले नव्हते भाषण, पण त्या काळावरती ऐकले. अरे पट्ट्यांनो, त्याची ती भाषा, ती बारामतीचा तो टोन त्या भाषेला, हो मस्त. चला. आणि नारद महर्षीने सांगितलं या बाबांना, अरे डायरीत पहिलं नाव माझं आहे, तुमचं कुठंच नाव नाही. परंतु हे बाबा अतिशय श्रेष्ठ, ते म्हणले नसू द्या, ठीक आहे, मी आपलं नामचिंतन करतोय, मला याच्यात खुश राहू द्या. परंतु नारद महर्षीने तिथे थांबायचं ना, तिथे नाही थांबले. भगवंताकडे गेले, परमात्म्याकडे गेले आणि देवाला म्हणले, देवा तुझा सगळ्यात श्रेष्ठ भक्त मी आहे ना. देव म्हटले, कस काय? कारण तुमच्या घरची डायरी मी पाहिली, त्या डायरीत पहिलं नाव कोणाचं आहे? माझं नाव आहे. भगवंताने सांगितलं नारदाला, म्हणले नारदा माझ्याकडे 2 डायरी आहेत. किती डायऱ्या आहेत? 2 डायऱ्या. नारद म्हणजे दचकले. 2 डायऱ्या म्हणजे हा काय प्रकार? भगवंताने सांगितलं, जे माझं भजन करतात ती डायरी माझ्या घरी आहे, आणि मी ज्यांचं भजन करतोय ती डायरी माझ्या खिशात आहे, आणि त्याच्यात पहिलं नाव म्हणजे मारुतीरायांचं आहे. काय विशेष आहे? म्हणजे माझं भजन तुम्ही करताय, ती डायरी कुठे आहे? माझे भजन जे करणार त्यांची डायरी मी घरी ठेवली, करू द्या, जेव्हा मला वाटेल तेव्हा ती पाहिली मी. मी ज्यांचं भजन करतो ना, ती डायरी मी कायम खिशात ठेवतो. कारण थोडं जरी काही झालं लगेच उघडून पाहिजे, हा लगेच सुरू त्यांची यादी. आणि त्या यादीत पहिलं नाव या भक्ताचं होतं. म्हणजे यांच्यासारखी श्रेष्ठ भक्त कोणी केलेली नाही. लोक हो जे जगद्गुरु श्री तुकोबरा कुणा पुढे झुकले नाही, कुणाला देवाला ते वॉर्निंग देतात, ए देवा करी सिद्धी देवा करी माझे सुखे, परिमिती अशी मुखे न म्हणे संत. मी कोणालाही संत म्हणणार नाही, तुला काय करायचं ते करून घे. आता मी हा प्रसंग जयराम बाबा सांगायचे, मी तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असं म्हटलो. आता बाबा हात वेगळा करायचा. तुम्ही समजावून घे कसं हात करत होते काय ते. मला कधी कधी आठवण येते ते बाबांची. मी सुरुवाती शेवटचे 1 वर्षभर सोबत होतो. शेवटचं 1 वर्ष बाळू महाराज शेवाळेनं आम्ही
त्यांच्या सोबत जायचं. मग बाबांची मला चांगली संगत घडली. बाबा शेवटच्या काळात आपण किती भजन प्रिय होते. हे आपण तुकाराम तुकाराम कसं म्हणतो, एकतर आपण आरती पळवतो, बाबांना ते आवडत नव्हतं. आरती सावकाश म्हणली पाहिजे. आणि आपण तुकाराम तुकाराम धिटतांग धिटतांग असं म्हणतो ना, तुकाराम तुकाराम. बाबा तसं म्हणत नव्हते. धिन धा धा धिन ता तुकाराम तुकाराम तुकाराम. किती काही वेळ माझ्या डोळ्यात पाणी यायचं, तुकाराम तुकाराम म्हणत राहायचं. मी हा भाव याच्या करता सांगितला की अंतःकरणात प्रेमाला फार महत्व आहे. कारण आपण परमात्म्याची भक्ती करतोय ही तर ठीकच आहे. म्हणजे जे जगद्गुरु श्री तुकोबरा कुणा पुढे झुकले नाही ते यांच्या पुढे झुकले ना. मी प्रमाण म्हणलो ना, नमन शरण शरण जे हनुमंता आणि तुझा आलो रामदत्ता. मला दाखवा काय भक्तीच्या त्या वाटा माझा दावाव्या सुबटा. म्हणजे काय किती भक्ती यांची श्रेष्ठ असत. आणि ती कशाने होती तर तिच्यात मुळाशी जे होतं त्याला प्रेम म्हणतात. कंठी राहो नाम. नारद भक्ती सुद्धा किती गोड म्हटलंय, तस्मिन् परम प्रेम. खरं तर गोड प्रेमाला अतिशय महत्व आहे. कितीतरी तुम्हाला उदाहरण देता येतील प्रेमाचे, की प्रेमाने काय काय लोकांनी जग जिंकलं. विठ्ठल परमात्म्याला ज्ञानाची भाषा कळत नाही असं नाही, परंतु कमी कळते. परंतु प्रेमाची भाषा लवकर कळते. म्हणून भक्ती प्रेमावीन असं म्हटलंय. परंतु ही स्टेप पुढची आहे. नाहीतर काही शिकले नाही ते म्हणत नाही नाही ज्ञानाला काहीच किंमत नाही. शिकलाच नाही भाऊ, तू अगोदर शिक आणि नंतर ती भाषा वापर. ही ज्ञानाने भाषा वापरली आणखी श्रेष्ठ वाटते. ही भाषा ज्ञानी लोकांनी जर हा अभंग घेतला तर ऐकायला आणखीन त्यात मजा येते, रुची येते. म्हणून कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. परंतु हे मला देत असताना कसं द्या, दान म्हणून द्या. अभंगाचं शरण. तुकोबारायांनी हे दान मागितलंय. आता उष्ण वेगळं, व्याजाने वेगळं आणि दान वेगळं. उष्ण जेवढं दिलं तेवढं परत घ्यायचं, व्याजाने जेवढं होईल तेवढं. आता प्रत्येक भागाचे व्याज दर वेगवेगळे आहे. तुमच्याकडे काय ते तुम्हाला माहिती. काय कळलं लुटारू किती व्याज घ्यावं त्याचे काही मर्यादा असते ना. परंतु अति व्याज आणि तिसरं आहे म्हणजे दान. उष्ण आता काय ते संत महात्मे आहेत म्हणून त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला. त्यांनी दान मागितलं. आता आपली परिस्थिती अशी आहे, आपल्याला उष्ण द्या आणि ते व्याजाने द्या. दिले नाही एखाद्याला पैसे काही बा त्याला जन्म डेपोची ते परत देतच नाही ते आपल्याला. पण मागवत ते मध्ये काय पळून चाललो का काय काय भाषा अशी वापरतात. परंतु तुकोबारा दान मागतात. तुकोबाराचं काय प्रेम असं परत द्यायचं काही कामच नाही. कायम नाम माझ्या कंठात राहू हे दान मागतात. म्हणजे परत परमात्म्याला द्यायचं काम नाही, ते कायम जवळ ठेवायचं. दान आलं म्हणजे संपलं. म्हणून काही जुन्या संत महात्म्याने सांगितलेलं आहे की आपण दान म्हणून जर काही स्वीकारलं तरी त्याचं पातकच लागत नाही. पूर्वीच्या लोकांनी लोकांनी राज्य दान केले, त्याचं पातक नाही. फक्त दान म्हणून स्वीकारायचं. कोणती गोष्ट आपली लोक दान म्हणून स्वीकारलं की पातक नाही. खर तर आताचे लोक किती दान धर्म करत असतील, परंतु पूर्वीच्या काळी काही लोकांनी आता काही संस्थांना आपल्याला पाहायला भेटतात. हजारो एकर त्यांच्याकडे जमिनी आहेत, शेकडो एकर त्यांच्याकडे जमिनी आहेत. पूर्वीच्या लोकांनी त्यांना दान दिलंय. मी आता कीर्तन केलं इकडे लातूरकडे
घरणी घरणे नावाचं गाव आहे. तिथे मेकले एक कुटुंब आहे. इतकं सज्जन कुटुंब आहे, म्हणजे मी पहिल्याच वेळेस गेलो त्यांच्याकडे. म्हणजे हायवे टच त्यांची जमीन आहे, 50 एकर. मला एका माणसाने माहिती सांगितली, हायवे टच 50 एकर जमीन आहे. कोटीच्या पुढे आसपास भाव असेल. आणि ती 1 एकर जमीन त्यांनी आपल्या एका महाराजांना दान दिली. काय विशेष, कोट्यावधी रुपयाची जमीन दान दिली. आणि त्या आश्रमावर मी आता मुक्काम करून आलो. आपले ज्ञानेश मिशनचे एक शास्त्री आहे, त्यांनी तिथे संस्था काढली. आपल्या तिथे एक भागवतजी म्हणून राहत आहेत. घरणी गाव आहे, पण घरणी गाव म्हणजे काय काय लोक महाराज. आणि इतकं सात्विक कुटुंब आहे त्यांच्या घरी. मी बसलो ना, जुनं घर होतं ते असं. म्हणजे त्या व्यक्तीने एवढी श्रीमंती असून सुद्धा ज्ञानेश्वरीचे 113 पारायण केले. आळंदीत आजनवृक्षाखाली 113 पारायण त्यांचे झालेत. त्यांच्या मंडळीचे सुद्धा, यांच्या नादवाद बरेचसे झालेत, त्यांच्या मंडळीचे सुद्धा झालेत. म्हणजे काय काय माणसं पहा ना, किती कुठल्या कुठं आहे तरी ते परमार्थ करतात कसा. हो, मी काय बोलतोय, दानाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. आणि ऐका लोक, आता आमच्या संभाजी भाऊने यांनी हे सगळं केलंय, परंतु हे काम आणखीन जसं जसं पुढं पुढं होत राहील आणि या कामाला जी जी लोक मदत करतील ना, यांचा उद्धार तर परमात्मा करणारच आहे. पण या कामाला जी लोक मदत करतील ना, त्यांचा उद्धार परमात्मा यांच्या अगोदर करेल. यांच्या अगोदर का म्हटलं, नाथ महाराजांची तशी ओवी आहे म्हणून. नाथ महाराज म्हणतात, चांगल्या कार्याला जर दान आलं ना, लोकांनी दान केलं ना, तर परमात्मा अगोदर भक्तापेक्षा अगोदर त्यांचा उद्धार करतो. दुर्बळ जो का भगवत भक्त, त्याशी संरक्षी जो धनवंत, येणे तुष्टला भगवंत, त्या ते उद्धरित भक्ता आधी. नाथ महाराज म्हणाले, परमात्मा उद्धार करतो ना, त्यांचा भक्ताच्या अगोदर उद्धार करतो. म्हणून दान धर्म देण्याला फार विशेष महत्व आहे. आणि काय काय लोकांना ती संधी चालून येते. काय काय भागात लोकांना दान करायचं, परंतु कुठे करावं याचा त्यांना संधी नाही, त्या परिसरात संस्था नाहीत. परंतु काय काय भागात संधी काय काय लोक चालवून देतात, की आहे तुम्हाला इथे उपलब्ध संधी आहे, दान धर्म करायचा असेल तर करू शकता. आणि महाराज, दान धर्म म्हणजे केला म्हणजे हा आपण विसरून जायचं. आपण दान धर्म केला, विषय संपला. ईश्वराला तिथे तिथे नोंद असते सगळे परमात्म्याकडे. दानाला फार महत्व आहे. विठ्ठल एक भाव सांगतो, तुकोबराय कधी कधी जीवाकडे दान मागतात, तुकोबराय कधी कधी देवाकडे दान मागतात, तुकोबराय कधी कधी संतांकडे दान मागतात. जीवाकडे काय दान मागतात, विनवितो सकळ जना, कर जोडून थोरा लहाना, दान तुले द्या मज दिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणाला. काय संत महात्म्यांचं नामावरती प्रेम आहे, जिथं तिथं तेच आहे. तुकोबराय काय म्हणतात, मला दान काय द्या, फक्त राम म्हणा. कोणी म्हणाल का तुम्हाला असं? म्हणजे संत महात्म्यांचं. किंवा दुसरी एक मागणी आहे, तुका म्हणे दान आणि द्यावेजी अनन्य. हे संत महात्म्यांनी जीवाकडे दान मागितले. देवाकडे काय दान मागितलंय संत महात्म्याने? एक छोटीशी संत जीवाकडे आणखीन एक प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल जीवाकडे दान मागितले. देवाकडे दान काय मागितले? संतांकडे काय मागितले? संतांकडे दान मागितले, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, आणि एवढे कृपादान तुमचे मत. आता वास्तविक पाहता मोठ्याने चिंतन केले, कृपा वेगळी आणि दान वेगळं. कृपा वेगळी आणि दान वेगळं, आणि अनुदान याच्यापेक्षा वेगळं. आता अनुदान कशाला म्हणतात ते तुम्ही तपासून घ्यावं. आता कशाला काय अनुदान म्हणतात? येईल का? अरे बाबा, मग चांगलं झालं बा तुमचं. बरं आहे, चांगलं आहे. आम्हाला तर काहीच नाही भाऊ. घर नाही, दार नाही, काय नाही, गारपीट नाही, काहीच नाही. परंतु आम्हाला जे आहे ना तुमच्यावर, तुम्हाला ते कधीच भेटणार नाही. हो, चला, दान. संत महात्म्यांकडे कृपा दान मागितले. कृपा ही आपोआप होत असते, आहे ना? कृपा होत असते. दान द्यावं लागतं. म्हणजे आणि अनुदान हे जे हा जो प्रकार आहे ना, हा कुणी काढलाय आणि काय काढलाय, परंतु जे खरे लोक आहेत ते तसेच राहतात, आणि दुसरेच घेऊन पडत ते अनुदान. चला,
देवाकडे काय दान मागितलंय? अनेक प्रकारचं. हेच दान देगा देवा तुझा करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुणियास हे ऐसे द्यावे काही दान आणि आलो पतित शरण विठ्ठल. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतात. स्वतःला काय म्हणतात? पतित. कारण संत आहेत ते. संत स्वतःला कधीच मोठं समजत नाही. आणि तुम्ही आम्ही अशा आहोत ना, आपण उलटे आहोत. कसे? आपण मोठे नाहीत पण समजतो आपण मोठे. आता तुम्हाला कोण काय म्हणणार आहे? आता तुम्ही मोठे नाहीत ना. आपण सर्वजण कसे आहोत? आपण छोटे छोटे आहोत. पण आपल्याला वाटतं मी 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 करतो. त्याच्यामुळे आपण पुढच्या जन्मात तो शेळीच्या जन्मात जातो. शेळी शेळी कशी आवडते? मी करते ना, त्याच्याकडे पुढचा जन्म त्याला हे माझं वैयक्तिक मत आहे बरं, कोणाचं शास्त्रात नाहीये. त्याला प्रमाण शोधतात तुम्ही. म्हणून जास्त मी करू नका. मी करू नका. महाराज संत महात्म्यांचा असा आहे. आणखीन विशेषतः सांगतो, जिथं श्रेष्ठ भाव असेल तिथं संत आम्ही म्हणतात, आणि जिथं कनिष्ठ भाव असेल तिथं संत मी म्हणतात. जिथं तुकोबाराचे अभंग तुम्ही जर वाचले तर लक्षात येईल, मी तव अनाथ अपराधी आपण ते, पण तिथं म्हणतात नाही. आपली भूमिका ते घेतात आणि मी म्हणतात हो, मी तव अनाथ पतित 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 परी, मी त्रिवाचा मी म्हणतात हो. आणि श्रेष्ठ भूमिका आली की म्हणतात नाही नाही आम्ही. जाईव तू माते न करी सायास, आम्ही म्हणतात. त्या प्रकरणात तुकोबाने आपल्या सगळ्यांना घेतलं. आपण त्या लायकीचा आवाज करायचं तुम्ही तुमचं ठरवा. हे जे प्रमाण आहे जाईव तू माते न करी सायास आम्ही, या प्रकरणात तुकोबाने आपलं घेतलं. त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमचे एक जुने महाराज म्हणायचे त्या लायकीचे आपण नाहीत, पण तुकोबाने आपलं घेतलेलं आहे. संत महात्म्यांचे काय विशेषता आहे हो. संसाराच्या अंगी आवगीचं व्यसन आहे. आम्ही म्हणाले हो, शुद्ध कोण ते झाले का आपण? ते झाले ना आपण. आम्ही म्हणाले. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. अहो म्हणजे जिथं जिथं गाथा असं चिंतन आहे. श्रेष्ठ भूमिका जिथं कुठं आली तिथं आम्ही म्हणाले, आम्हा म्हणाले, सगळ्यांना घेतलं. आणि कनिष्ठ भूमिका आली की म्हणतात नाही नाही मी केलं. आणि आपण उलट करतो. काय सप्ताह चांगला झाला की आम्हाला लोक म्हणतात बाबा मी होतो म्हणून जमलं ते. पांगाच्या मागत हो खेळ आपल्या इकडे बाजू अजून म्हणतात ना. आधी सप्ताह संसार ना अशी गावात टोळक बसवतो ना, गावोगावी त्यांच्या चर्चा ऐकायच्या. आम्ही आता काही काही गावी असं घडलेलं आहे. सप्ताह झाल्यानंतर गाड्या नव्हत्या यायला, मग कमी तिथंच थांबावं लागत. मग आम्ही गप्पा ऐकायचो. संध्याकाळी सप्ताह वगैरे झाला ना सगळा, मग हे 10-5 लोक काही त्या कीर्तनाला कधीच न आलेले ती गप्पा आणतात गावात. एक म्हणतो काय सप्ताह झाला, काय महाराज लोक आणले होते यावर्षी, लय भारी सप्ताह झाला. दुसरा थोडा अर्धवट असं तुमचे काय कीर्तन आणले होते त्यातले 4च चांगले होते. 4 फेल गेले. म्हणजे काय फेल गेले ते त्यालाच माहिती. 4 नाही जमले नाही 4 कीर्तन. जेव्हा जास्त नास्तिक होता ना तो म्हणला 2 चांगले झाले फक्त, बाकी 6 फेल गेले. म्हणजे शेवटचा होता ना गेलेला निवड मूर्ख तू म्हणजे एक तरी झाडाचं कीर्तन होतं का? म्हणजे मी का बोलतो, हे गावाच्या गावात चांगलं झालं वातावरण. सप्ताहाचं केलं काय केलं म्हणतो महाराज मी केलं, आणि पांगलं की म्हणतो महाराज आमच्या गावाचं येळपटी. म्हणजे मोठी भूमिका आली की म्हणतो मी, कनिष्ठ भूमिका आली की म्हणतो साऱ्या गावाने. तर संत महात्म्यांचं तसं नाही. कनिष्ठ भूमिका आली की म्हणतात मी. तसं इथं तुकोबाराने कनिष्ठ भूमिका घेतली हो. आयसे द्यावे काही दान आणि आलो पतित शरण. स्वतःला पतित समजतात. विठ्ठल लातूरचे कीर्तनकार होऊन गेले खूप छान, भारत महाराज बरोबर. ते सांगायचे उदाहरण. 2 मित्र चालले होते. 50,000 रुपयाचं बंडल दोघांना सोबतच दिसलं. 50,000 रुपयाचं. एक गेला जोरात पळत आणि त्याने ते बंडल उचलल्याबरोबर दुसरा साधा गोळा होता. तो म्हणला अरे दोघांनी आपण सोबत पाहिले का नाही, मग अर्धे दे ना मला. तो म्हणला नाही तुला नाही भेटणार. त्याने सांगितलं अरे 10,000 तरी दे. तू म्हणला नाही रे 5,000.
तो म्हणला तुला रुपया सुद्धा देणार नाही. हा साधा बोळा होता. म्हणला नको देऊ, जाऊ दे. असं 1 किलोमीटर पुढे चालत गेले आणि घटना घडली. काय? ज्याचे पैसे पडले होते ना 50,000, तिकडून तो 2 पोलिसांना घेऊन येत होता. 2 पोलिसांना तो घेऊन येत होता. मग हा कसा करतोय पैसे घेतलेला त्याला? का रे आता आपलं कसं होईल? तो म्हणला आपलं नाही, तुझं म्हण. पैसे सापडले तर मला रुपये दे ना. म्हणजे श्रेष्ठ भूमिका आली त्यावेळेस म्हणतो नाही नाही मी, आणि आता मार्गाचे पाय म्हणतो अरे आपलं कसं होईल? तसं आपण आहोत ते. तुम्ही उदाहरण जे सांगितलं ते काल्पनिक आहे, ते घर आपलं आहे. म्हणून आहेस ते द्यावे काही दान. आलो पतित शरणी संतांची भूमिका आहे. आणि हे जर असं घडलं तर मी काय करील? अभंगाचं 3रं चरण. संतांची पायी, संतांची पायी, संतांची पायी, संतांची पायी. संतांच्या पायावरती ठेवी. संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई. ही डोई माझी कायम वेळोवेळा संतांच्या पायावर ठेवेल हो. कारण संतांच्या पायी म्हणजे संतांच्या विचारावर. पायी शब्द संत वाङ्मयात कुठेही येऊ द्या, त्याचा अर्थ घ्यायचा विचार. पायी म्हणजे चरणी, संतांकडे चरणी पायी आला की समजायचा विचार. आणि देवाकडे पायी शब्द आला की अर्थ घ्यायचा स्वरूप. संतांकडे आले की घ्यायचा विचार. म्हणजे संतांच्या या पायाचा अर्थ ठीकच आहे. संतांचे पाय म्हणजे या पायावर डोकं ठेवले, या पायाला अर्थ ठीक घ्या, परंतु याच्यापेक्षा श्रेष्ठ अर्थ लागतो संतांच्या पायावर म्हणजे संतांच्या विचारावर डोकं ठेवले. काही काही लोक या संतांच्या पायावर डोकं ठेवतात परंतु विचाराने वागत नाहीत, ते दुःखीच आहेत. आणि काही काही लोक जवळ राहत नाहीत, या पायावर डोकं नाही ठेवत परंतु विचाराने वागतात, ते जगातले सुखी आहेत. म्हणून संतांचे पायी म्हणजे संतांच्या विचारावर. विठ्ठल संतांचे पायी हा माझा विश्वास. पायी म्हणजे संतांच्या विचारावर माझा काय आहे? विश्वास आहे. संतांचे पायी हा माझा विश्वास, आणि म्हणून सर्व भावे दास झालो त्यांचा. हो, संतांच्या पायावर म्हणजे संतांच्या विचारावर. संता इतके या जगात ज्ञानी कोणी नाही. कोणी नाही म्हणजे मी तुम्हाला पुराव्याने सांगून जाईल. लोक विश्वमाऊली ज्ञानोबा यांनी 22व्या वर्षी समाधी घेतली आणि जगातले असे काही सिद्धांत सांगून ठेवलेत. आता काय काही शासनाला त्याचा शोध लागला. 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितलं ना, 700 वर्षाच्या पूर्वी. आणि आता त्या जर विज्ञानाला सिद्ध होत असतील तर कसं हे काय असल म्हणजे कधी कधी मेळ लागत नाही. एक 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 ओळी जर वाचली ना, मी एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं, ते असं म्हणायचे, ते बाबांकडे भेटायला गेले एक वेळेस, वैकुंठवासी गुले बाबांकडे, विठ्ठल महाराज गुले बाबांकडे भेटायला गेले आणि बाबा ज्ञानेश्वरी घेऊन बसलेले होते, हसत होते.
एकटेच हसत होते. मग हा गेला आणि बाबाकडे जास्त शक्यतो कोणी जात नव्हतं, पण हा थोडा जवळचा होता. आणि काही काही माणसं असतात त्यांच्या जवळ महात्मे असं मोकळं बोलतात. मारुती बाबा जर मोकळं कोणाजवळ बोलत असतील ना तर ते पूज्य महाराजांच्या जवळ मोकळं 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 बोलतात, हसतात, खेळतात, मस्त गप्पा गोष्टी करतात. नाहीतर महात्म्यांनाही कोणाजवळ बोला वाटत नाही. आणि त्यांचे ते ठरलेली माणसं असतात, विचारतात कधी कधी, अरे ते कधी येणार आहेत काय, कधी येणार आहेत ते, हा मग आल्यावर मला सांगा. आणि बाकीचे आले की ते म्हणतात, अरे झालं दर्शन झालं, बरोबर या थोडा आराम करतो. पण जवळचे माणसं आले ना, नाही नाही कुठले, नाही नाही बसा, अरे बसा बसा राव बसा. मग ते आनंद वाटतो ना महात्म्याला, आनंद वाटतो. आता माझ्याकडे पण काही काही विद्यार्थी येतात ना, लय मोकळे बोलतात, मी त्यांना आपलं बोलत असतो असंच करत बोलत. तर तो विद्यार्थी गेला बाबांच्या जवळ, बाबा हसत होते. मला बालाजी महाराज आमचे हुगले आहेत, त्यांनी सांगितलं एक घटना, आता ही थोडं सांगतो, त्याच्या अगोदर ही आठवली म्हणून सांगतो. महात्मे कसे असतात, बाबांची कडती पांढरी पिशवी असायची म्हणे, आणि ती कोणाकडे देत नव्हती, ती चालत असताना कोणाकडे देत नव्हते. मग बालाजी बाबा वाजवायला राहायचे. मग एक दिवस चालले आणि ते बाबांना म्हणले, बाबा पिशवी द्या ना माझ्याकडे. बा म्हणले, हे बा तुम्ही तुमचे बा. काय हे लोकांचं होतं काम, तुम्ही तुमचं पा. आणि ते पिशवीकडे पाहून हसायला लागले. मग आणि बालाजी बोला चालता चालता काय म्हणले, अरे संस्था सुटल्यावर तुम्ही निघून जाता, पण आम्हाला आयुष्यभर सोबती हीच आहे. काय महात्मे होते. आता आणखीन एक बाबांचा प्रसंग आठवला, पुन्हा सांगतो. पहिला ध्यानात ठेवा मी कोणता सांगत होतो. आम्ही एका जुन्या महात्म्याकडून ऐकला, बाबांना एक माणूस एकादशीला फळं घेऊन यायचा. कसे लोक होते महाराज, यांची कल्पना करवत नाही. एक फळं घेऊन यायचा माणूस एकादशीला. तर 2-3 एकादशी झाल्यानंतर बाबा त्याला खवळले, म्हणले बुवा फळ आणून जाऊ नका. ते वाटलं काय चुकलं, काय सडके फळ आले की काय, खराब आले काय, बाबा का खवळले. तो आला म्हणला, बाबा काय चूक झाली का, हे फळ चांगले नाहीत का. म्हणजे नाही बुवा, नका आणू जाऊ, नका आणू. ते त्यांचं एक वाक्यात ते प्रश्नपत्रिका पण बाबा तशीच असायची, जास्त नाही, एकच अवघड प्रश्न त्याला 10 मार्क. आता जास्त असं ते करत बघत नव्हती, एकच प्रश्न पण ते हे बा नका आणू म्हणलं, नका आणू. पण तू थोडा हट्टी होता म्हणे, तुम्ही बाबा नाही आणत, पण मला सांगा ना तुम्ही कशा करता आणू नको. ते उत्तर ऐकल्याबरोबर मला डोळ्यात पाणी आलं. बाबा त्याला काय म्हणाले, बुवा 2-3 एकादशी झाले तुम्ही फळं घेऊन येताय ना, आज तुम्हाला उशीर झाल्यामुळे आमचं मन तुमच्या फळाची वाट पाहत होतं, म्हणून तुम्ही आयुष्यात कधी फळ आणू नका. तुमची सवय लागली ना आमच्या मनाला, तर दर प्रत्येक एकादशीला आमचं मन तुमची फळाची वाट पाहिजे. म्हणून आमच्या मनाने कशाचीच वाट नाही पाहिली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. काय लोक होते महाराज, फळ सुद्धा म्हणजे आपली कशाचीच कोणी वाटत, आपल्या मनाने कशाची वाटच नाही पाहिली पाहिजे, काय प्रयत्न होता महाराज. आणि मग ते फळ विशेषतः होत. पहिला मी कोणतं सांगतो तुम्हाला, हा तो शिष्य बाबा ज्ञानेश्वर वाचत होते ना, हसत होते. हा गेला. बरं आता असं होतं, त्या बाबांच्या रूमचा दरवाजा पण लोटायची ताकद नसायची कोणाची. आणि त्यांनी काय असं एकदा पाहिलं, बस संप्रदायात सगळ्यात जास्त डोळ्यात ताकद असणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती म्हणजे विठ्ठल बाबा घुले होते, गुरुवारी बाबा. म्हणजे आमच्या गावात त्यांचं मी कीर्तन वाजवलं बाबांचं. आणि आमच्या गावात महाराष्ट्रातले मोठमोठे दिग्गज गुणवान आलेले होते त्या दिवशी. आणि आपले मोठे महाराज होते, महाराज बाबांच्या सोबत आलेले. पण बाबांनी त्यांना गाडीत सांगितलं होतं, म्हणले आज मला दुपारी, ते बाबांनी दुपारी एक कीर्तन केलं होतं करायचं, म्हणजे आज मला त्रास झाला थोडा कीर्तनात दुपारी, इथं वाजवणारा चांगला ठेवावा. महाराज म्हणले आपला एक छोटासा विद्यार्थी आहे, 20 वर्षापूर्वीची घटना असेल, आपला एक छोटासा विद्यार्थी आहे, तो चांगला वाजवतो, पण मोठा सप्ताह आहे, जर गाव दुसरे गुणवून आले तर मग मी विनंती करीन, पण तो मुलगा चांगला आहे म्हणे. महाराज म्हणले, बुवा म्हणले नाही नाही, कोणी जरी असलं त्यालाच वाजवायला. तिथं कोणी, मी छोटासा आता 20 वर्षापूर्वी, आता तरी पुढे एवढा मोठा आहे मी. पण 55 किलो वजन आहे माझं, 55-56. हा तेव्हा छोटासा होता, काय 40-45. पण मला मग चौरंग वगैरे उभा केला आणि मग मी बाबांचं कीर्तन वाजवलं. पण बाबांनी मला त्यावेळेस आशीर्वाद दिला होता. फडकरी त्यांच्या चाली वगैरे यायच्या, मी मस्त आपलं त्यांच्या मागे मागे मस्त वाजवलं, खुश झाले. तर ते ज्ञानेश्वरी वाचत असताना हा गेलाच पुन्हा.
तुम्ही का असता बाबा, ज्ञानेश्वरी वाचता वाचता का असता? तर बाबाने त्याला दिलेलं उत्तर गोड आहे. मी ज्ञानाबद्दल बोलतोय ना, संतांची पायी, हा विषय लक्षात ठेवा. पायी तर ज्ञानेश्वरी वाचत होते म्हणजे बाबा हसल्याने याने विचारलं का हसता, का हसताय? तर बाबाने उत्तर दिलं, बुवा आम्ही ज्ञानेश्वरी वाचतोय ना, नुसती ज्ञानेश्वरी वाचत नाही, तर हे माऊलींचं ज्ञान आहे ना, हे आम्हाला गुदगुल्या करतोय, म्हणून आम्ही हसतोय. मग संतांचे पाय म्हणजे ही ज्ञानेश्वरी गाथा हे जे आहे ना, हे संतांचं ज्ञान म्हणजे संतांचे पायच आहे. हे जे संत वाङ्मय, हे ग्रंथ संपदा आहे ना सगळे, हे संतांचे पाय. आपण म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबराची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि एका महात्म्याकडून मी दुसरा भाव ऐकला, माऊलीने ज्ञानेश्वरीला जेवढी ताकद लावली तेवढी दुसऱ्या ग्रंथाला नाही लावली. काय प्रेम असेल विश्व माऊलींचं ज्ञानेश्वरी करता. म्हणजे काही काही माणसं पाहत तुम्ही जीवनात अनेक काम करतात, पण एखाद्या कामाला त्यांची ताकद लावतात, ते सगळंच त्याला झोकून देतात, पण ते काम ताकदीनेच करतात. आता काही काही लोकांचे काम तारुण्यात झाले असतात, तिथं ताकद खर्च झाली असते. तसं माऊलीने ताकद जास्त सगळ्यात कोणाला जर लावली असेल तर ती ज्ञानेश्वरीला लावली. आणि म्हणून माऊली म्हणतात, अरे लोक हो, माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, या ग्रंथासाठी केले. विठ्ठल अतिशय उच्च दर्जाचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ते म्हणजे माऊलींचे पाय आहेत. संतांचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, म्हणून हे ग्रंथ आपण वेळोवेळा वाचवायचे. काही काही गोष्टी वेळोवेळा करायच्या. कोणत्या? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. चाल केला असे मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, तसं संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेळोवेळी मी ही डोई माझी तुमच्या चरणावरती ठेवील. संतांची पायी ठेवी वेळोवेळा डोई, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण विठोबा. भव सिंधू एक सरे, आपल्या कंठात नाम राहिलं, आपल्या कंठात नाम राहिलं, प्रेमाने युक्त अंतःकरण ते केलं तर राहील. आणि ते राहिल्यानंतर संतांच्या पायावर आपण जर डोकं टेकवलं तर तुकोबा म्हणतात काय होईल? तुका म्हणे तरे आणि भव सिंधू एक सरे, म्हणजे एका आपण एका दमात एक सरे म्हणजे एका दमात. काय काय माणसं पहा इथून जर पळाले ना ते एका दमात ते तिथपर्यंत जातात. तुकोबा हा संसार हा भव सागर आहे ना, भव सिंधू म्हणजे संसार सागर, महासागर. याला किती 5 नाव आहेत ना, खाडी, उपसागर, महासागर, समुद्र. हे जे वैज्ञानिक नाव आहेत ना, काय विशेष आहे महाराज? सावरकरांनी उडी मारली समुद्रात. आपण म्हणतो आपण वाचतो तेवढ्यावर देतो सोडून, तितकं सोपं आहे का? आम्ही त्या कन्याकुमारीला समुद्र पाहिला नुसतं, तिथं त्या बेटावरती जाताना स्वामी विवेकानंद जिथं ध्यान केलं तिथं पाहिलं. लाटा पहा किती आहेत. असं इकडे पाहिलं तरी माणूस हादरतोय. आणि तिथल्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं समुद्रात असे काही जीवाणू आहेत, माणूस पडल्याबरोबर काही मिनिटात त्याला संपून टाकतात. काही काही जीवाणू त्याच्यात मासे असे काही पॉवरफुल आहेत, पडल्याबरोबर काही. काय सावरकरांचं धाडस असं? बरं त्यांना माहिती तो का उडी पुढे मारली, आपण उडी मारली काय विशेष आहे? आता तर काय कामाचं समुद्रात जात पण नाहीत. आम्ही द्वारकेला जाताना आमच्या संग एक अतिशय श्रीमंत ग्रस्त आले होते आणि बातमी आली की महाराष्ट्रातून वादळ सुटलेलं आहे, समुद्रात प्रवेश करू नका. त्यांना मला काय नाही होत, आता नावा चालू आहेत आणि इथं खोल कमी आहे, द्वारकेला त्या बेट द्वारकेत तिथं खोली कमी आहे, पाण्यावरून कळतं ना लगेच. म्हणलं चला चला. म्हणतो नाही नाही आपल्याकडे लय पैसा आहे भाऊ, तुम्हाला काय तुमच्याकडे काय पैसे नाही काय नाही, तुम्ही गेले तर बुडले काय, तुम्हाला काय
पण माग लेकर बाळ पैसे पाणी किती आपण नाही येणार बा. काय लोक घाबरतात समुद्राला. आणि काय लोक डेरिंग बाजू त्यांनी उडी मारली. म्हणजे सावरकरांच्या धैर्याला सलाम आहे हो. एवढ्या याच्यात उडी मारणं म्हणजे. परंतु चला आता काही साधन निघालेत. हा समुद्र आपण तरून जाऊ शकतो. काही साधन निघालेत आता. परंतु हा संसार सागर हा जो आहे ना हा फार खतरनाक आहे. याच्यात भल्या भल्यांना मिळ लागला नाही विठ्ठल. मिळ नाही लागत त्याच्यात. तुमची शाळा किती झाली? 7वी. जुनी शाळा आहे, चांगली शाळा आहे जुनी. हा एक प्रश्न विचारतो. हा एका वडाच्या झाडाखाली 8 माणसं बसले. वरून 24 आंबे पडले. एका एकाच वाटायला किती येतील? 3 कस काय येतील? 8 त्रिक ते बरोबर आहे. पण वडाच्या झाडाला पुढे आंबे आहेत का? आता जे तुम्ही सावध झाले. मी कसं करता विचारलं. या असे छोटे छोटे कोडे लय आहेत, भरपूर आहेत. पण सगळ्यात मोठं कोड कोणतं आहे? हे संसार सागर तरुण जाणं विठ्ठल. आता सावध झाले ना. आता सावध झालं. दुसरं विचारतो आता. काय नाही का लाजणार. चुकलं चुकलं मी काय केस करतो काय करतो घेणं ना दे ना. आता हे कोड मला याचं उत्तर द्या. एका गावी 3 साधू गेले. त्यांना पायातली चप्पल घ्यायची होती. पायातली चप्पल एक जोड घेतला 25 रुपयाला. 25 रुपयाला घेतला. 25 रुपये आहे ना. बरं 25 रुपयाला घेतला. 3चे किती झाले? कोड आहे बरं काय. याचं मला उत्तर द्या. महाराजांकडे यांच्याकडे नंबर आहे माझा. 4-8 दिवसांनी द्या, काय अडचण नाही. म्हणजे बुद्धीचा मला अंदाज येईल ना. 3चे किती झाले? 75. मालक नव्हता, नोकर होता दुकानात. माता मालक हसायला आले. होता लय भारी आवडतंय कोडी. त्याला 75 झाले. मालक नव्हता, नोकर होता. नोकराकडे दिले पैसे निघाले 3 साधू. तेवढ्यात मालक आला. म्हटलं काय घेतलं महाराजांनी? म्हणजे पायाची चप्पल. केवढ्याला? 25 रुपयाला एक जोड. बरोबर योग्य भाव लावला. परंतु अरे हे देशासाठी धर्मासाठी काम करतात. रात्रंदिवस काम करतात. एक काम कर, त्यांना 5 रुपये वापस देऊन टाक. या नोकराने 5 रुपये घेतले आणि यांना साधू महाराजांना देण्याकरता निघाला. परंतु हा नोकर थोडा चॅप्टर होता. काय होता? चॅप्टरला पर्याय शब्द काय? हुशार. वा. हुशारला पर्याय चतुर. हा चतुर. चतुरला पर्याय चाणाक्ष. वा चाणाक्ष. आणखीन अति हुशार. बर ठीक आहे, काय अडचण नाही. अति हुशार. हा आणि वा रे वा. काय खेड्यापाड्या सुद्धा काय लोक उत्तर देतात. मला अशा 10 विपरीत होता. बुद्धिवान. वा बुद्धिवान. आणि वैकुंठवासी बाबा गुले बाबा सांगायचे शेवटी तू लबाड होता. म्हणजे जे बुद्धिवान आहे, जे हुशार आहे, जे चाणाक्ष आहे, तेच लोक लबाड्या करतात. सर्वसामान्य लबाड्या करीत. मग ते काय होता? लबाड्या होता. त्याने विचार केला माणसं 3 आहेत आणि द्यायचे 5 रुपये. हे जमणार नाही. मिळेल. 2 रुपये त्याने खिशात टाकले आणि प्रत्येकाला 1-1 रुपया वापस. आता चप्पल केवढ्याला पडली? घेतली काढली होती 25 ला. 1-1 रुपया त्यांना वापस दिला ना. मग चप्पल काढला पडली 24 ला. वा वा. 24 त्रिक किती? वा 24 त्रिक 72. आणि 1-1 रुपया त्यांना वापस दिलेला होता. 72 आणि 3 हा बरोबर ना. 75. 72 आणि 3 75 ना. आणि खिशात किती टाकले होते? 75 आणि 2. 2 कुठून आले? तुम्हाला वाटलं का जगातले जादूगार आहेत? मी जादूगाराचे. चालता चालता फसवलं तुम्हाला इथं. आणि सांगायचं उत्तर मला आता कसं येते. निवांत वेळेत उत्तर द्या. काय बोलतो तुम्हाला हे
हे कवी कालिदासांचे कोडे आहेत. एक सेट आहे पूर्ण कवी कालिदासांचा, तो मी विकत आणला. महाराज तुमची बुद्धी काम करणार नाही. काय माणसं काय काय भयानक होऊन गेले. म्हणून असे कितीतरी कोडे असले, आता हे सुद्धा सगळ्यात मोठं कोडच आहे. कोडच आहे ते. पण झालं आपलं कीर्तन. आता तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे, त्याच्यामुळे पट्टी आली विठ्ठल छोटे मोठे असे किती काही कोडे आहेत. तुम्हाला ते चालता चालता किती काही सांगेल. सगळ्यात मोठं कोड कोणतं आहे? हा भवसिंधू. तुकोबाराचं एक प्रमाण आहे. पण तो असा किती मोठा भवसिंधू जरी असला तरी भवसिंधूचे काय कोडे आणि दावी वाट चाले पुढे. म्हणून तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे. ज्ञानेश्वर माऊली